सर नमस्कार. छत्रपती संभाजीनगर पोलीस पाटील भरती टोटल जागा तुमच्या 591 जागा आहेत. एवढ्या रिक्त 591 पदाची तुमची जाहिरात येणार आहे. तुमचं वेळापत्रक आलेलं आहे. या अगोदरचा व्हिडिओ सुद्धा व्यवस्थित बघून घ्या. पोलीस पाटील भरती सध्याच्याला कुठल्या गावातल्या जागा रिक्त आहेत, कुठल्या गावातलं ते आरक्षण आहे ते जाहीर होणार आहे, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. छत्रपती संभाजीनगर पोलीस पाटील भरती त्याचं वेळापत्रक जाहीर झाले. जाहिरात येणार आहे. तुमची परीक्षा योजना सुद्धा जाहीर होणार आहे. जसं आपण जालना जिल्हा पोलीस पाटील, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील आणि बीड जिल्हा पोलीस पाटील या भरती प्रक्रिया आपण बॅच घेतलेत आणि आज घडीला या तिन्ही जिल्ह्यात म्हणून 2000 प्लस पोलीस पाटील आपल्या बॅचचे जॉईन आहेत. तुम्हाला सुद्धा पोलीस पाटील बॅच जॉईन करायचे, आजच जॉईन करून घ्या. आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा, सिल्लोड आणि सोयगाव महसूल उपविभागातील कार्यरत आणि रिक्त पदाची माहिती दिली. पोलीस स्टेशन निहाय अहवालातून ही माहिती मिळालेली आहे. आता ही इकडे जे गाव दिलेलं आहे या गावामध्ये पोलीस पाटीलची जाहिरात येणार आहे. रिक्त जागा आहे त्या गावच्या इकडे तुम्हाला दिले. बघा एक गाव बघा, उपळी नावाचं गाव आहे. काय नाव आहे? उपळी. तालुका कुठला आहे? सिल्लोड आहे. रिक्त आहे, पद रिक्त आहे. म्हणजे या गावची पोलीस पाटील भरती होणार आहे. सरळ जिथं रिक्त आहे कशामुळे रिक्त झालंय पुढे तुम्हाला कारण दिलं. सेवानिवृत्त झालेत म्हणून रिक्त झालेलं आहे. कोणी मयत झालं असेल म्हणून रिक्त झालेलं आहे. कुठलं? सिल्लोड ग्रामीणचं. म्हणजे इकडं जे गावाची नाव आहे आणि इथं जे दिलेलं आहे पद रिक्त, याचा अर्थ या गावची जाहिरात येणार आहे तुमची. त्यामुळे आजच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन नसेल केली तर त्या ठिकाणी आजच जॉईन करून घ्या. ठीक आहे. सविस्तर आपण संपूर्ण पाहूया. ज्यांना छत्रपती संभाजीनगर पोलीस पाटीलची आपली बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी हा आपला नंबर दिला. या नंबरला संपर्क करा. व्हॉट्सअप नंबर आहे 9552 62 95 63. गोविंद नवल सर नावाने किंवा स्त्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. चला बघूया आपण. पहिलं गाव कुठलं आहे? उपळी. दुसरं आहे बोडा खुर्द दिलेला आहे. त्यानंतर दिडगाव दिलेला आहे. सगळे रिक्त जागा आहे. डोंगरगाव, सावडखेडा बुद्रुक, मसला खुर्द, मसला बुद्रुक, घाटनांद्रा, टाकळी खुर्द, चारनेर, जांभई, वांगी खुर्द इकडे रिक्त दिले. ह्या गाव सगळ्या या गावाच्या पोलीस पाटील जागा येणार आहेत. फक्त आता आरक्षण त्याचं वेळापत्रक तुम्हाला दिलेलं आहे. या अगोदरचा व्हिडिओ बघून घ्या वेळापत्रकासाठी. ठीक आहे. चला, चारनेर, जांभई, वांगी खुर्द, त्यानंतर ओढद साथा एकूण किती जागा आहेत? सिल्लोड आणि त्या ठिकाणी सोयगावच्या तर 83 टोटल जागा आहेत. 83 गाव पोलीस पाटील भरती निघणार आहे. हा वेळापत्रक आलंय. त्या वेळापत्रकानुसार आरक्षण आजपासून आरक्षण जाहीर होणार. तुमच्या गावचं चेक करा. आरक्षण जाहीर झालं असेल तर त्याची PDF आपल्या नंबरला सुद्धा शेअर करून द्या. त्यानंतर बोरगाव सारवणी आहे सिल्लोडचं. सोनप्पावाडी आहे सिल्लोडचं, रिक्त आहेत. सावडखेडा खुर्द आहे. पिंपळगाव पेठ आहे, रिक्त जागा आहेत. आणबी नावाचं गाव आहे, रिक्त जागा आहे. पालोद नावाचं गाव, रिक्त जागा आहे. देऊळगाव बाजार, रिक्त जागा आहे. जिथं रिक्त आहे तिथली पोलीस पाटील तुमच्या गावची राहणार आहे. तर या गाववाल्याने आजच आपली बॅच जॉईन करून घ्या. त्यानंतर चारनेरवाडी सिल्लोड आहे. धारला सिल्लोड, धावडा आहे. त्याच्यानंतर आधारवाडी, कोऱ्हाळा, रेलगाव, बहुली, आनाड. आता हे दोनच ठेवतो रिक्त आणि थोडंसं गावची मोठं करतो. ओके. बघा, शिवना, कुपडा, वडाळी, बाळापूर, खंडाळा, ढकला, मुंडणगाव, गोळेगाव खुर्द, पानस, सुल्लोड, वीरगाव, घंटाब्री दिलेला आहे. नाणेगाव आणि जंजाळा रिक्त आहे. 42 झालेले आहे. पुढचं सासूरवाडा रिक्त आहे. सिरसाळा तांडा, मोहोळ, गव्हाली तांडा, गेवराई, सेमी. आता जिथं गट ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. गेवराई सेमी आहे, गव्हाली आहे, कायगाव आहे, तलवाडा आहे, सोयगाव आहे, जरंडी आहे, बनोटी आहे, उमरविहिरे आहे, निमखेडी आहे, घोसळा आहे, पिंपरी, नायगाव, पळाशी. आता हे कुठले? सोयगाव मधले, लक्षात ठेवा. वनगाव, तिडका, बोरमाळ तांडा, दस्तापूर, काळदरी, पिंपरी अ दिलेला आहे. निंभोरा, गडवाडा ब दिले. बघा आपलं तुमचं गाव चेक करून घ्या. नांदगाव आणि गावात तुमचा आला असेल, समोर रिक्त जागा असेल तर तुमची भरती त्या ठिकाणी तुमच्या गावची पोलीस पाटील होणार आहे. बॅच आपली आजच जॉईन करून घ्या. रवळा, जवळा, त्यानंतर पिंपळा, नांदा तांडा, देव्हारी, पिंपळवाडी, सोयगाव मधले मेळ, मोलखेडा,
डाभा नावाचं गाव आहे. पळासखेडा साधलेला आहे समोर सोयगाव मधलं. चारूतांडा, घनवट, साबरखेडा, फरदापूर तांडा, वरखेडी खुर्द आणि फरदापूर असं एकूण टोटल 83 गावं आहेत. हे सिल्लोड आणि सोयगाव मिळून आहेत. तर या 83 गावाची त्या ठिकाणी रिक्त जागा, टोटल रिक्त जागा आहेत. या सगळ्यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. आपली बॅच सुरू झालेली आहे. पोलीस पाटील भरती छत्रपती संभाजीनगर तुमच्या सगळ्या जिल्ह्याची बॅच आहे. बॅच आजच जॉईन करून घ्या, कारण आपण जालना, हिंगोली आणि बीडमध्ये आजच्या घडीला खूप सारे पोलीस पाटील जॉईन आहेत. तुम्हाला सुद्धा जर पोलीस पाटील व्हायचं असेल तर आजच बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. यासाठी तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं तर तुमची अट काय आहे, तर तुमचं वय हे 25 वर्ष ते 45 वर्ष यामध्ये असलं पाहिजे. वय लक्षात ठेवा. वय किती? 25 ते 45 असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुमचं शिक्षण आहे, हे पोलीस पाटीलसाठी तुमचं शिक्षण किती होणं अपेक्षित आहे, तर 10वी तुम्ही पास असणं गरजेचं आहे. 10वी नुसती नापास नाही, तर 10वी पास असाल तर. आणि त्याच्यासोबत हे जे गाव आहेत या गावातले तुम्ही रहिवासी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येतं, फॉर्म भरता येतो. त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट कुठले काढायचे, तर तुमचे 10वी झालं असेल 10वीचे डॉक्युमेंट, 12वी असेल तर 12वीचे डॉक्युमेंट, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट, त्यासोबत डोमासाईल सर्टिफिकेट ज्याला आपण रहिवासी म्हणतो, हे रहिवासी सर्टिफिकेट तुमचं काढणं गरजेचं आहे. पण रहिवासी कुठलं, तर तहसीलचं रहिवासी. वय डोमासाईल आहे, एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी भरती प्रक्रियेत लागतात. आजच डॉक्युमेंट सुद्धा काढून ठेवा. ठीक आहे. हा तुमचा पोलीस पाटीलसाठी सगळा क्रायटेरिया आहे. एवढं असेल तुमच्याकडे, वयात बसत असाल, रहिवासी असेल, शिक्षण 10वी पास झालं असेल, तर तुम्ही पोलीस पाटीलचा फॉर्म त्या ठिकाणी भरण्यासाठी पात्र आहात. पोलीस पाटीलची बॅच जॉईन करायसाठी आपला नंबर दिलाय, या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे. नंबर 9552629563 हा जो नंबर दिलाय, गोविंद नवल सर नावाने किंवा श्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करा. या नंबरला आजच संपर्क करून द्या. ओके. नंबर बघा ते देतोय, 9552625563 व्हॉट्सअपचा नंबर आहे. ओके. चल, बाकीचे राहिलेले जे काही तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर, त्यांचं सुद्धा याद्या, त्या लिस्ट आहेत त्या जाहीर झाल्या आहेत. प्रत्येकाने आपापल्या याद्या पहा. आपला नंबर तुमच्याकडे असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला त्या याद्या सुद्धा सेंड करून द्या. ठीक आहे. थांबतोय. आणि सर्वांना छत्रपती संभाजीनगरकरांचा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. वेळापत्रक आलेलं आहे, लक्षात ठेवा. आजपासून आरक्षण जाहीर झालेलं आहे तुमचं. आज 17 ऑगस्ट पासून आरक्षण जाहीर झालेलं आहे. जाहीर होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामुळे तुमचं एसडीएम जे ऑफिस आहे, या एसडीएम ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी संपर्क करा की सर जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, आरक्षण कधी जाहीर होणार आहे, झालंय का, सगळी माहिती तुम्हाला एसडीएम ऑफिसला मिळून जाते. ओके.